नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे 8 टॉपिक कव्हर करून घेणार आहोत माहिती सकट. येणाऱ्या भरतीमध्ये या 8 टॉपिकमधून जवळपास 4 ते 5 प्रश्न हे हमखास विचारले जातील. त्यासाठी महत्त्वाची माहिती टॉपिकनुसार आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड करेन, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ IMP असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. माहिती ही अतिशय महत्त्वाची कव्हर केलेली आहे. जे दरवर्षी प्रश्न रिपीट होतात बघा, तर ते प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसं टेलिग्राम चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण त्या ठिकाणी आपण PDF हा अपलोड करत असतो. टॉपिक पहिला असणार आहे 2023 सालचा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला. तर IMP टॉपिक आहे, त्याचं नाव असणार आहे बघा मोहनलाल. मोहनलाल हे अभिनेते असून त्यांना बघा 2023 सालचा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्कार कोणत्या वर्षाचा आहे? ते 2023चा आहे. 2025ला प्रदान करण्यात आलेला आहे. कितवा आहे? 55वा आहे. कधी कधी विचारलं जातं मोहनलाल यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला, तर लक्षात ठेवायचं आहे 55वा. कोणत्या वर्षाचा आहे? 2023 सालचा आहे. आता माहिती पाहूया. जर प्रश्न विचारला भारतीय सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर लक्षात ठेवायचं आहे दादासाहेब फाळके हा भारतीय चित्रपट सृष्टीतील किंवा सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. आता मोहनलाल बाबत यांच्याशी थोडीशी माहिती पाहूया. मोहनलाल यांचं पदार्पण झालं होतं 1978 मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये. चित्रपट होता थिरनोट्टम. लक्षात ठेवायचं आहे थिरनोट्टम या मल्याळम चित्रपटामध्ये बघा त्यांनी पदार्पण केलं होतं. वय होतं 18 वर्ष. एवढी माहिती विचारली जाणार नाही. कधी कधी प्रथम चित्रपट हा त्यांचा विचारला जाईल. लक्षात ठेवायचं आहे थिरनोट्टम हा मल्याळम चित्रपट होता. आता मोहनलाल कोणत्या राज्यातील आहेत? कमेंट करून सांगा. त्यानंतर 1991 साली भरतम चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्यावर एखादा जर पुरस्कार हा त्यांना मिळाला असेल तर त्यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, कारण सध्या चर्चेचा विषय आहे. जे काही ट्रेंडिंग टॉपिक असतात बघा, तर त्यावर परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात. त्यासाठी मोहनलाल यांच्याबाबत माहिती आणि दादासाहेब फाळके पुरस्कार यांच्याबाबत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. 1991 सालचा जो काही भरतम चित्रपट होता बघा, तर या भरतम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांना प्राप्त होता. त्यानंतर 2001 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून 2019 साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महत्त्वाचे 2 पद्म पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. एक आहे पद्मभूषण आणि एक आहे पद्मश्री. पद्मविभूषण आणि भारतरत्न अजून मिळालेला नाही. त्यानंतर 2009 साली प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळवणारे भारतातील पहिले अभिनेते जर कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे बघा मोहनलाल. इथे देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणते अभिनेते आहेत ज्यांना बघा प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी ही मिळाली होती, तर लक्षात ठेवायचं आहे मोहनलाल. आता हा जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, तर या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मागील 4 वर्षाचे पुरस्कार प्राप्त करते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खालून सुरुवात करूया. 52वा 2020 साली प्रदान करण्यात आला होता. कोणास तर मिळाला नाही, तर आशा पारेख. आशा पारेख यांना बघा 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त आहे. त्यानंतर 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा वहिदा रहमान यांना प्राप्त आहे, जो 2021चा होता. त्यानंतर 2022चा 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षीचा होता बघा तो. आणि 2023चा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मोहनलाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. जोड्या लावांमध्ये बघा हा टॉपिक विचारला जाऊ शकतो. एका ठिकाणी पुरस्कार दिले जातील आणि विजेते दिले जातील, किंवा वर्ष दिला जाईल आणि विजेता दिला जाईल. दोघांपैकी एक विचारलं जाईल बघा जोड्या लावांमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. आता आपण दादासाहेब फाळके या पुरस्काराबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली होती 1969 साली किंवा 1969 साली.
गेल्या वर्षी हा प्रश्न विचारला होता बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती, तर 1969 साली दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली होती. आता हा जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तर तो कोणामार्फत दिला जातो बघा, तर लक्षात ठेवायचं आहे चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे हा दरवर्षी दिला जातो. केव्हा, तर दरवर्षी दिला जातो, दरवर्षी. पुरस्काराचे स्वरूप जर आपण पाहिलं तर पुरस्कारामध्ये सुवर्ण कमल पदक, एक शाल आणि रोख पारितोषिक 10 लाख रुपयांचा समावेश आहे बघा, 10 लाख रुपयांचा समावेश. जर विचारलं दादासाहेब फाळके पुरस्कार प्रथम विजेते कोण, तर लक्षात ठेवायचं आहे प्रथम विजेते हे देविका राणी आहेत बघा, देविका राणी ज्या अभिनेत्री आहेत आणि यांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रथम त्यांना मिळाला होता. जर विचारलं प्रथम महिला तर लक्षात ठेवायचं आहे त्याचं उत्तर देखील असणार आहे देविका राणी. देविका राणी ह्या दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला देखील आहेत आणि दादासाहेब फाळके पुरस्कार पहिला जर कोणाला मिळाला तर त्याचं नाव देखील आहे देविका राणी. लक्षात ठेवायचं आहे देविका राणी ह्या अभिनेत्री आहेत. त्यांना 1969 साली प्रथम पुरस्कार हा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला होता. दादासाहेब फाळके पुरस्कार आतापर्यंत किती मरणोत्तर जणांना प्राप्त आहे, तर 2. त्यामध्ये पहिले आहेत बघा पृथ्वीराज कपूर यांना 1971 साली मरणोत्तर पुरस्कार हा मिळाला होता दादासाहेब फाळकेंचा आणि दुसरे व्यक्ती आहेत विनोद खन्ना ज्यांना 2017 साली दादासाहेब फाळके हा मरणोत्तर प्राप्त आहे. लक्षात ठेवायचं इथे देखील प्रश्न विचारला जाईल दादासाहेब फाळके पुरस्कार हा किती मरणोत्तर व्यक्तींना प्राप्त आहे, तर 2. पुढचा आहे मराठीमधील किती जणांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्राप्त आहे, तर लक्षात ठेवायचं आहे इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स इथे देखील आपण कव्हर केलेले आहेत. मराठीमधील दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते प्रथम जर आपण पाहिलं तर त्यांचं नाव आहे बघा दुर्गा खोटे. दुर्गा खोटे या मराठीमधील दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आहेत प्रथम. त्यांना 1983 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तो पुरस्कार कितवा होता, तर 14वा होता. कितवा, 14वा होता. यावर्षी 55वा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरे मराठी आहेत व्ही शांताराम यांना 1985 साली 16वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. तिसरे आहेत लता मंगेशकर. तर लता मंगेशकर यांना 1988 साली 20वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर पुढचे आहेत भालजी पेंढारकर यांना 1991 साली 22वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर पुढचे आहेत आशा भोसले. आशा भोसले यांना 2000 साली 31वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. आता दादासाहेब फाळके यांच्याबाबत IMP माहिती पाहून घेऊया. या ठिकाणी एक दरवर्षी प्रश्न विचारला जातो बघा, रिपीट होणारा प्रश्न आहे पहिला भारतीय चित्रपट कोणता. गेल्या वर्षी देखील हा प्रश्न विचारला होता. तर लक्षात ठेवायचा आहे पहिला भारतीय चित्रपट जर आपण पाहिला तर राजा हरिश्चंद्र हा 1913 साली प्रदर्शित करण्यात आला होता आणि तो भारतातील पहिला चित्रपट आहे बघा, पहिला चित्रपट. इथे दुसरा एक प्रश्न विचारला जातो त्या अगोदर दादासाहेब फाळके यांचं पूर्ण नाव जर आपण पाहिलं तर धोंडीराज गोविंद फाळके. धोंडीराज गोविंद फाळके असं बघा दादासाहेब फाळके यांचं पूर्ण नाव आहे. जन्म त्यांचा आहे त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. आता हा प्रश्न दरवर्षी विचारला जातो बघा, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते. गेल्या वर्षी देखील हा प्रश्न विचारला होता आणि पहिला चित्रपट हा देखील प्रश्न विचारला होता बघा. तर लक्षात ठेवायचं आहे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखलं जातं आणि त्यांच्या स्मरणार्थ बघा 1971 साली किंवा 1971 साली पोस्टाचे तिकीट जे आहे बघा तर ते जाहीर केले होते. लक्षात ठेवायचं आहे दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट हे केव्हा जाहीर केले होते तर 1971 साली. पहिला महत्त्वाचा टॉपिक कव्हर झाला. यावर कुठला जरी प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर यायला हवं अशी सर्व माहिती आपण त्या ठिकाणी कव्हर केलेली आहे. आता दुसरा प्रश्न पाहूया. यावर एक प्रश्न हा दरवर्षी विचारला जातो त्यासाठी या ठिकाणी आपण 1 मार्क मिळवला आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर दुसरा आहे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे विश्वास पाटील.
विश्वास पाटील यांची 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड करण्यात आलेली आहे। यावर गेल्या वर्षी प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न हा हमखास विचारला होता। एक विचारला होता अध्यक्ष कोण आहेत, एक विचारला होता आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि जे काही ज्या ठिकाणी 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले बघा, तर त्या ठिकाणाला नाव काय दिलेलं आहे हा देखील प्रश्न गेल्या वर्षी विचारण्यात आला होता। त्यासाठी हा जो काही 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे बघा, तर त्याबाबत संपूर्ण IMP माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। दरवर्षी यावर एक प्रश्न हा विचारला जातो, त्यासाठी IMP टॉपिक हा असणार आहे। यामुळे आपल्याला 1 मार्क या ठिकाणी मिळून जाणार आहे। 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? आयोजन आहे बघा सातारा या ठिकाणी होणार आहे। एक प्रश्न झाला। दुसरा प्रश्न आहे 98 कोणत्या ठिकाणी झाले होते, तर नवी दिल्ली या ठिकाणी 98 झाले होते। ते नंतर आपण कव्हर करणारच आहोत। ठिकाण कोणते आहे जर आपण पाहिलं तर साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे होणार आहे। संमेलनाचे अध्यक्ष तर आपण पाहिलेत विश्वास पाटील, मराठी लेखक आहेत बघा, तर विश्वास पाटील हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, तर तारा भवाळकर होते बघा, तारा भवाळकर। नवी दिल्ली या ठिकाणी ते पार पडलेलं आहे। त्यानंतर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण असणार आहेत, तर लक्षात ठेवायचं शिवेंद्र सिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होते। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते शरद पवार। या वर्षीचे आहेत शिवेंद्र सिंहराजे भोसले। बोधचिन्ह हे कोणी साकारण्यात आलेलं आहे, तर शी द फडणीस। इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, IMP लक्षात ठेवा। बोधचिन्ह हे शी द फडणीस यांनी साकारलेलं आहे। तर साताऱ्यामध्ये हे होणारं 4थं असणार आहे बघा, 4थं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात होणारं असणार आहे। तर ते किती वर्षांनी होणार आहे, तर बघा जवळपास 32 वर्षानंतर साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। आता यापूर्वी 1905 मध्ये, 1962 मध्ये आणि 1993 मध्ये साहित्य संमेलन हे साताऱ्यात आयोजित करण्यात आले होते। त्यानंतर आता 32 वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये आयोजन हे केले जाणार आहे आणि ते असणार आहे 4थे, लक्षात ठेवायचं आहे। आता जे काही आतापर्यंत 3 साहित्य संमेलन साताऱ्यात झालेले आहेत बघा, तर ते कोणकोणत्या वर्षी, त्यानंतर त्यांचे अध्यक्ष आणि ते कितवे होते हे आपण कव्हर करून घेऊया। पहिलं साताऱ्यातील आयोजन होतं 1905 साली। त्या 1905 सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते रघुनाथ पांडुरंग करंदीकर हे अध्यक्ष असून ते कितवे होते, तर 3रे होते। त्यानंतर दुसरे साताऱ्यातील आहे 1962 साली, त्याचे अध्यक्ष होते नवी गाडगीळ आणि कितवे होते, 44वे होते साताऱ्यातील दुसरे। त्यानंतर साताऱ्यातील 3रे होते 1993 मध्ये, त्याचे अध्यक्ष होते विद्याधर गोखले, कितवे होते, 66वे होते, लक्षात ठेवायचं आहे। आणि यावर्षी होणार आहे 99, साताऱ्यातील असणार आहेत 4थे, अध्यक्ष असणार आहेत विश्वास पाटील। जर प्रश्न विचारला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत, तर प्राध्यापक मिलिंद जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत। आता अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची नियुक्ती केलेली आहे, तर त्यांच्यावर जर अध्यक्षपद किंवा इतर प्रश्न जर नाही विचारला तर त्यांच्या कादंबरीवर एक प्रश्न विचारला जातो बघा। तर त्यासाठी महत्त्वाच्या कादंबऱ्या ज्या दरवर्षी विचारल्या जातात बघा, तर त्या आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत। तलाठी भरतीमध्ये बघा यांच्यावर 2-3 कादंबऱ्या विचारण्यात आल्या होत्या, त्या तसेच पोलीस भरतीमध्ये देखील झाडाझडती हा जो काही ही जी काही कादंबरी आहे बघा, तर ती गेल्या वर्षी विचारण्यात आली होती। आता पाटील विश्वास पाटील यांना कोणकोणते महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत ते कव्हर करून घेऊया। पानिपत कादंबरी ही जी काय आहे बघा, तर या कादंबरीला प्रियदर्शनी पुरस्कार प्राप्त आहे, प्रियदर्शनी पुरस्कार। त्यानंतर झाडाझडती कादंबरी, या झाडाझडती कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे। मला तेवढं लक्षात नाही, कन्फर्म करून सांगतो, तरी आपण ही कन्फर्म करावे। 1992 साली झाडाझडती कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त होता। कन्फर्म नाही, आपण कन्फर्म करून घ्यायचं आहे
मी सहज असं लिहिलं आहे बघा 1992. तर 1992 साली बहुतेक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे बघा झाडाझडती या कादंबरीला. त्यानंतर विश्वास पाटील यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या व त्यांचे नाटक या ठिकाणी पाहून घेऊया. प्रसिद्ध 4 कादंबऱ्या या ठिकाणी आपण कव्हर केलेल्या ज्या पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेल्या आहेत. एक आहे झाडाझडती, जिला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे. दुसरी आहे पांगिरा. पांगिरा गेल्या वर्षी विचारली होती बघा तलाठी भरतीमध्ये. त्यानंतर पानिपत आणि महानायक या महत्त्वाच्या 4 कादंबऱ्या त्यांच्या दरवर्षी चर्चेत असतात. छावा ही कादंबरी कोणाची आहे? छावा कमेंट करून सांगा. छावा कादंबरी ही देखील विचारली जाते बघा, ट्रेंडिंग आहे. त्यानंतर नाटक त्यांचं कोणतं प्रसिद्ध आहे तर रणांगण. हे नाटक देखील तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलं होतं रणांगण. तर रणांगण हे नाटक कोणाचे आहे तर विश्वास पाटील यांचं ते नाटक आहे आणि ते प्रसिद्ध आहे. आता मागील 3 वर्षाचे आयोजन व अध्यक्ष आपण पाहून घेऊया. सुरुवात करूया 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून. त्याचे अध्यक्ष होते भारत सासने. त्याचं आयोजन करण्यात आलं होतं उदगीर लातूर या ठिकाणी. 96 पाहून घेऊया. 96 होते वर्धा या ठिकाणी आयोजित आणि त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चप्पलगावकर. 97 होते अमळनेर जळगाव या ठिकाणी. त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने. 98 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. त्याचे अध्यक्ष होते तारा भवाळकर. या ठिकाणी देखील जोड्या लावांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी महत्त्वाचे मागच्या 3 वर्षाचे आयोजन व अध्यक्ष आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता पाहूया तिसरा टॉपिक. यामध्ये 3-4 प्रश्न हे रिपीट होणारे प्रश्न माहितीमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्यासाठी या ठिकाणी देखील एक प्रश्न 1 मार्क आपल्याला मिळाला हे कन्फर्म आहे. उपराष्ट्रपती हे सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे, त्यावर एक प्रश्न तरी हमखास यावर्षी विचारला जाईलच. त्यासाठी 1 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळून गेला असं समजा. तिसरा टॉपिक आहे भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत. तर भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत CP राधाकृष्णन. 15वे बनलेले आहेत. 14वे कोण होते तर जगदीप धनखड यांनी बघा आरोग्याचं कारण देत काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता आणि ते पद रिक्त झाले होते. तर त्या पदावर आता CP राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते बघा, तर ते CP राधाकृष्णन आता भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनले आहेत. ट्रेंडिंग टॉपिक आहे. एक प्रश्न हा विचारला जाईल, त्यासाठी महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण कव्हर करून घेऊया. यामध्ये कोणता जरी एक प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला यायलाच हवं. सुरुवात करूया त्यांच्या पूर्ण नावापासून. CP राधाकृष्णन यांचं जर पूर्ण नाव आपण पाहिलं तर चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन. चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन असं त्यांचं पूर्ण नाव आहे. कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर तमिळनाडू राज्याशी ते संबंधित आहेत. जर प्रश्न विचारला CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती जी काही निवडणूक पार पडली बघा, तर त्यामध्ये कशाचे उमेदवार होते तर NDAचे उमेदवार होते. NDA इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. NDAचे उमेदवार होते CP राधाकृष्णन आणि यांनी इंडिया आघाडीचे जे काही उमेदवार होते B सुदर्शन रेड्डी, तर यांचा त्यांनी पराभव केला होता बघा. B सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार होते आणि त्यांचा त्यांनी पराभव करत भारताचे 15वे उपराष्ट्रपती ते बनलेले आहेत. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी जनसंघ राज्य कार्यकारिणी सदस्यत्व हे मिळवले होते 1974 साली. त्यानंतर 1996 मध्ये ते तमिळनाडूचे भाजप राज्य सचिव पद त्यांनी मिळवले होते. त्यानंतर 1998 साली तमिळनाडू राज्य सरचिटणीस पद हे त्यांनी मिळवले. 2003 ते 2006 मध्ये ते तमिळनाडूचे भाजप राज्याध्यक्ष देखील राहिलेले आहेत. 2004 मध्ये 93 दिवस 19,000 किमी रथयात्रा त्यांनी काढली होती बघा. इथे प्रश्न विचारला जाईल. 19,000 किमी रथयात्रा ही कोणत्या वर्षी काढली होती तर 2004 साली. जवळपास 93 दिवस ही रथयात्रा चालली होती. त्यानंतर 1998 व 1999 यामध्ये कोइंबतूर मतदारसंघातून ते खासदार झाले होते. मतदारसंघ जर विचारला तर लक्षात ठेवायचं कोइंबतूर त्यांचा मतदारसंघ आहे, ज्यामध्ये ते खासदार झाले होते 1998 व 1999 मध्ये. त्यानंतर स्टँडिंग कमिटी ऑन टेक्स्टाईलचे अध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत. 2003 मध्ये UN जनरल असेंब्लीमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते किंवा 2003 मध्ये. जर प्रश्न विचारला
कोइंबतूरचे वाजपेयी म्हणून कोणास ओळखले जाते? तर लक्षात ठेवायचं आहे CP राधाकृष्णन यांना कोइंबतूरचे वाजपेयी म्हणून ओळखले जाते. त्यांनी कोणकोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवलेले आहे जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे फेब्रुवारी 2023 झारखंडचे राज्यपाल, त्यानंतर जुलै 2024 महाराष्ट्राचे राज्यपाल, समकालीन जर आपण पाहिलं तर तेलंगणा राज्यपाल आणि पुदुचेरीचे उपराज्यपाल म्हणून त्यांनी पदभार हा सांभाळलेला आहे. जर प्रश्न विचारला 15व्या उपराष्ट्रपती निवड होण्या अगोदर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. बघा लक्ष ठेवायचं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. जर विचारलं महाराष्ट्राचे राज्यपाल अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर झारखंड राज्याचे ते राज्यपाल होते 2023 मध्ये. जर विचारलं खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल हे पद त्यांनी भूषवलेले नाही तर एक इथे महाराष्ट्र, झारखंड आणि तेलंगणा हे 3 राज्य दिले जातील आणि कोणत्या राज्याचं पद हे भूषवले नाही तो एक राज्य दिला जाईल, तो आपल्याला निवडायचा असणार आहे. त्यानंतर 2016 ते 2020 पर्यंत ते नारळ बोर्डाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि 2020-21 मध्ये ते केरळ भाजप प्रभारी देखील राहिलेले आहेत. आता उपराष्ट्रपती हे जे काही महत्त्वाचे पद आहे बघा तर त्याबद्दल विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेऊया. दरवर्षी यामध्ये 3 प्रश्न विचारले जातात बघा, ते कोणकोणते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिलाच प्रश्न बघा गेल्या वर्षी 2 वेळा विचारण्यात आला होता बघा, त्यामध्ये एक आहे तलाठी भरती आणि एक आहे पोलीस भरती. दोन्हीमध्ये हा प्रश्न आपल्याला दिसला होता. प्रश्न काय होता तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे कोण असतात? IMP ट्रेंडिंग. त्यानंतर दरवर्षी रिपीट होणारा प्रश्न तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात. कोण? उपराष्ट्रपती. हा एक पहिला प्रश्न जो रिपीट होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे देशाचे दुसरे नागरिक कोण असतात? हा दुसरा प्रश्न, त्याचं उत्तर असणार आहे राष्ट्रपतीनंतर उपराष्ट्रपती हे देशाचे दुसरे नागरिक असतात. एक प्रश्न तुमच्यासाठी, राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? एक प्रश्न तुमच्यासाठी कमेंट करून सांगायचा आहे. देशाचे प्रथम नागरिक कोण असतात? तर देशाचे प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात आणि त्यांच्यानंतर देशाचे दुसरे नागरिक हे उपराष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये कितव्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक ही पार पडली? तर 17व्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक ही पार पडली होती. त्यानंतर भारताचे पहिले उपराष्ट्रपती, रिपीट होणारा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत. जर प्रश्न विचारला उपराष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली होती? तर 1952 साली उपराष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक ही पार पडली होती आणि त्यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन हे निवडून आले होते. तिसरा प्रश्न या ठिकाणी जो रिपीट होतो प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर भारताचे राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. तेवढं आठवत नाही, या ठिकाणी एक प्रश्न विचारला होता बघा, जेव्हा राष्ट्रपती हे अनुपस्थित असतात बघा तर त्यावेळी उपराष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? हा प्रश्न विचारला होता. तेवढं लक्षात नाही केव्हा विचारण्यात आला होता. तर लक्षात ठेवायचं आहे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश असतात बघा तर ते भारताचे राष्ट्रपती जेव्हा अनुपस्थित असतात तर त्यावेळी उपराष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ ते देत असतात. लक्षात ठेवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आता कोण आहेत? तर भूषण गवई आहेत बघा, भूषण गवई. किती आहेत? 52 आहेत. मगाशी आपण पाहिलं भारताचे 14वे उपराष्ट्रपती कोण होते? तर जगदीप धनखड होते बघा 14वे उपराष्ट्रपती. आता यावर्षी ट्रेंडिंग टॉपिक आहे तर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो, शंकर दयाळ शर्मा यांच्यानंतर राज्यपाल पदावर असताना
उपराष्ट्रपतीपदी निवडून येणारे दुसरे राज्यपाल जर कोण ठरले तर ते आहेत बघा CP राधाकृष्णन. प्रथम होते शंकर दयाळ शर्मा, ज्यांनी राज्यपाल पद भूषवत असताना त्यांची उपराष्ट्रपती निवड झाली होती आणि त्यानंतर आता दुसरे राज्यपाल ठरलेले आहेत CP राधाकृष्णन. त्यानंतर जगदीप धनखड हे संसद अधिवेशनादरम्यान राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, संसद अधिवेशनादरम्यान राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती कोण? तर जगदीप धनखड हे संसद अधिवेशनादरम्यान राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. त्यानंतर पदावर असताना राजीनामा देणारे तिसरे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत जगदीप धनखड. लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर वराह व्यंकटगिरी हे प्रथम होते ज्यांनी पदावर असताना राजीनामा दिला होता. दुसरे होते भैरोसिंग शेखावत आणि तिसरे आता ठरलेले आहेत जगदीप धनखड. त्यानंतर मगाशी आपण एक प्रश्न पाहिला होता बघा, त्यामध्ये आपण कव्हर केलं होतं. तर त्यांनी आरोग्याचं कारण देत बघा राजीनामा दिला होता. इथे एक प्रश्न बनतो, आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती कोण ठरले? तर जगदीप धनखड हे आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. जगदीप धनखड यांच्यावर 4 प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेले आहेत बघा महत्त्वाचे. एक होतं अधिवेशनादरम्यान, संसद अधिवेशनादरम्यान राजीनामा देणारे पहिले, त्यानंतर पदावर असताना राजीनामा देणारे तिसरे आणि आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणारे पहिले. आतापर्यंत 2 वेळा उपराष्ट्रपती पदावर राहिलेले कोण कोण आहेत? तर त्यामध्ये 2 नावे येतात बघा. पहिला आहे सर्वपल्ली राधाकृष्णन, जे 2 वेळा उपराष्ट्रपती राहिलेले आहेत. दुसरा आहे हमीद अन्सारी, हे देखील 2 वेळा उपराष्ट्रपती राहिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वाधिक काळ उपराष्ट्रपती पद भूषवणारे कोण आहेत? तर हमीद अन्सारी हे सर्वाधिक काळ उपराष्ट्रपती पद हे भूषवणारे नेते आहेत बघा. हमीद अन्सारी त्यांनी 3652 दिवस एवढा उपराष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळलेला. किती? 3652. सर्वाधिक गृहमंत्रीपद भूषवणारे नेते बनले होते बघा अमित शहा. नुकतंच अमित शहा. सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नेते कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरे आहेत नरेंद्र मोदी. त्यानंतर सर्वात कमी काळ उपराष्ट्रपती पद भूषवणारे कोण आहेत? तर वराहगिरी व्यंकटगिरी यांनी 721 दिवस उपराष्ट्रपती पदाचा कारभार हा सांभाळला होता आणि ते सर्वात कमी काळ उपराष्ट्रपती पद भूषवणारे नेते आहेत. त्यानंतर सर्वात कमी वयात उपराष्ट्रपती कोण बनले? तर BD जत्ती हे 61व्या वर्षी उपराष्ट्रपती बनले होते. त्यानंतर सर्वात जास्त वयात उपराष्ट्रपती कोण बनले होते? तर भैरोसिंग शेखावत हे 78व्या वर्षी उपराष्ट्रपती बनले होते. आता उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती झालेले कोण कोण आहेत? तर त्यामध्ये 6 नावे येतात बघा. किती? 6 नावे. कोणकोणते? प्रथम आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन, हे उपराष्ट्रपतीनंतर राष्ट्रपती झाले होते. दुसरं नाव येतं झाकीर हुसेन. तिसरं नाव आहे वराहगिरी व्यंकटगिरी. R व्यंकटरमण चौथे, शंकर दयाळ शर्मा 5वे आणि K नारायणन हे 6वे. अशी 6 नावे आहेत बघा जे उपराष्ट्रपतीनंतर राष्ट्रपती झाले होते. चौथा प्रश्न, चौथा टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. चौथा टॉपिक देखील IMP असणार आहे. यावर देखील एक प्रश्न पडला जाईल. 4 ते 5 प्रश्न यामधले येणार एवढं नक्की. अशी सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. चौथा टॉपिक असणार आहे आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल बनलेले आहेत. आता ते कितवे बनलेले आहेत? तर 22वे बनलेले आहेत. एक प्रश्न इथे कव्हर झाला. दुसरा प्रश्न कोणत्या राज्याचे राज्यपाल बनले इथे झाला. तर ते महाराष्ट्र राज्याचे बनले असून कितवे बनलेले आहेत? 22वे बनलेले आहेत. किती? 22वे. जर प्रश्न फिरवून विचारला तर महाराष्ट्राचे राज्यपाल जर बनलेलेच आहेत बघा आचार्य देवव्रत, परंतु ते गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत. कोणत्या राज्याचे? गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आलेला आहे. CP राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी निवड होताच ते पद रिक्त झालं होतं आणि त्या जागेवर आता आचार्य देवव्रत म्हणून यांना अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे ते गुजरात राज्याचे राज्यपाल असून महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. कितवे आहेत? 22वे आहेत. आचार्य देवव्रत हे मूळचे कोणत्या राज्याचे आहेत? तर हरियाणा राज्याचे आहेत. हरियाणा राज्याचे आणि ते गुजरातचे सध्याचे राज्यपाल देखील आहेत. आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
21वे कोण होते? CP राधाकृष्णन हे 21वे होते. शपथविधी सोहळा कुठे पार पडला होता? तर राजभवन मुंबई येथील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडला होता. आता इथे प्रश्न विचारला जातो बघा, राज्यपालांना शपथ कोण देतात किंवा राज्यपालांना शपथ कोणाद्वारे दिली जाते? इथे एक प्रश्न रिपीट होणारा प्रश्न आहे. तर राज्यपालांना जे काही उच्च न्यायालय असते बघा राज्याचे, तर त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे राज्यपालांना शपथ देत असतात. आता यांना कोणी शपथ दिली? तर श्री चंद्रशेखर हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत बघा. आणि यांनी आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिलेली आहे. लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राज्यपालांना शपथ देतात, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा आहे जे काही आचार्य देवव्रत आहेत बघा, यांनी कोणत्या भाषेत शपथ घेतली? प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जी काही शपथ घेतली होती तर ती संस्कृत भाषेत घेतली होती. संस्कृत. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांनी 2015 ते 2019 या कालावधीत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर 2019 पासून आतापर्यंत ते गुजरात राज्याचे राज्यपाल असून महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल. 5वा टॉपिक, तर बॅलन डी'ओर 2025, बॅलन डी'ओर पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर उस्मान डेम्बेले यांना बॅलन डी'ओर पुरस्कार 2025 हा नुकताच प्राप्त झालेला आहे. हा देखील ट्रेंडिंग टॉपिक आहे. यामधला देखील एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. आता हा जो काही बॅलन डी'ओर पुरस्कार आहे बघा, तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवायचं आहे फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो फुटबॉल खेळाशी संबंधित असून सर्वाधिक बॅलन डी'ओर पुरस्कार हा कोणास मिळालेला आहे? तर लिओनेल मेस्सी यांना सर्वाधिक 8 वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर डेम्बेले हे बॅलन डी'ओर पुरस्कार मिळवणारे 6वे फ्रेंच खेळाडू बनलेत. कितवे? 6वे फ्रेंच खेळाडू. कोणत्या देशाचे आहेत? तर ते फ्रान्स देशाचे आहेत बघा. बॅलन डी'ओर ओस्मान डेम्बेले हे फ्रान्स देशाचे आहेत आणि कितवे ठरलेले आहेत? तर 6वे ठरलेले आहेत. त्यानंतर कारकिर्दीत फिफा विश्वचषक, चॅम्पियन्स लीग आणि बॅलन डी'ओर जिंकणाऱ्या फक्त 10 खेळाडूंपैकी ते एक आहेत. बॅलन डी'ओर पुरुष विजेता कोण बनलेत? ओस्मान डेम्बेले फ्रान्स. आणि महिला विजेत्या आहेत अँटोना बोनमाटी ज्या स्पेनच्या आहेत बघा. ह्या 2025चे बॅलन डी'ओर पुरस्कार विजेते ठरलेले आहेत. त्यानंतर अँटोना बोनमाटी ह्या इतिहासातील प्रथम महिला ठरलेल्या ज्यांनी बघा सलग 3 वेळा म्हणजेच 2023, 2024 आणि 2025 या सलग 3 वेळा त्यांनी हा सन्मान जिंकलेला. सलग 3 वेळा 23, 24 आणि 25 तिन्ही वर्षी जर विचारलं बॅलन डी'ओर पुरस्कार कोणास प्राप्त आहे? तर अँटोना बोनमाटी ज्या स्पेनच्या आहेत आणि ओस्मान डेम्बेले हे फ्रान्सचे आहेत. एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2024चा बॅलन डी'ओर पुरस्कार कोणास प्राप्त आहे? तर रॉड्री यांना प्राप्त आहे. 6वा टॉपिक असणार आहे 98व्या ऑस्कर 2026 स्पर्धेसाठी भारताकडून नीरज घायवानच्या होमबाउंडची निवड करण्यात आलेली आहे. सध्या होमबाउंड हा चित्रपट चर्चेत आहे. त्याचे दिग्दर्शक, प्रमुख भूमिका कोणी कोणी बजावली यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वात अगोदर प्रश्न आहे होमबाउंड याचे दिग्दर्शक आहेत नीरज घायवान. कोणी दिग्दर्शित केले? तर नीरज घायवान हे होमबाउंड चित्रपटाचे दिग्दर्शक असून 98व्या ऑस्कर 2026 साठी भारताकडून या चित्रपटाची निवड ही करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रमुख भूमिका ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेटवा यांनी बजावलेली आहे. ही कथा काश्मीरी पत्रकार बेशारत पियर यांच्या टेकिंग अमृत होम या निबंधावर आधारित आहे. कधी कधी डायरेक्ट प्रश्न विचारला जात नाही, आतमधल्या माहितीवर प्रश्न विचारला जातो. तर महत्त्वाचं आहे बघा, काश्मीरी पत्रकार ज्या होत्या बघा बशारत पियर, तर यांच्या टेकिंग अमृत होम या निबंधावर
हा जो काही चित्रपट आहे तर तो आधारित आहे. 2020 मध्ये निबंध हा न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झाला होता. किंवा 2020 मध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये हा निबंध प्रकाशित झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बघा मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला आणि या मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम चित्रपट किंवा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरला होता तर होमबाउंड हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक देखील याच पुरस्काराने जिंकला होता, ज्याचं नाव आहे बघा नीरज घायवान. नीरज घायवान हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील या होमबाउंड चित्रपटालाच मिळाला होता. त्यानंतर टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पीपल्स चॉईस इंटरनॅशनलमध्ये दुसरा रनरअप जर कोणता चित्रपट ठरला तर तो आहे बघा होमबाउंड. 7वा टॉपिक चर्चेतील टॉपिक हा देखील विचारला जाऊ शकतो तर स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हा छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा हा नुकताच उभारण्यात आलेला आहे. त्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न विचारला जाईल स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हा जो काही पुतळा आहे बघा तर तो कोणाचा आहे तर छत्रपती संभाजी महाराजांचा आहे बघा. छत्रपती संभाजी महाराजांचा जो जगातील सर्वात उंच पुतळा आता ठरलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच जे काही 100 फुटीचे शिल्प आहे बघा तर ते कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे तर बोराडेवाडी. लक्षात ठेवायचं आहे बोराडेवाडी, मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी ते उभारण्यात आलेलं आहे. ठिकाण विचारलं तर बोराडेवाडी, मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी. कोणत्या महामार्गावर आहे तर पुणे नाशिक. पुणे नाशिक या महामार्गावर आहे. नाव आहे स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. हा जो काही पुतळा आहे तर तो ब्रॉन्झ धातूचा आहे. कोणत्या ब्रॉन्झ धातूचा. संपूर्ण सांगाडा हा स्टेनलेस स्टीलचा आहे. स्टेनलेस स्टील. एकूण उंची जर आपण पाहिली तर एकूण उंची आहे 140 फूट. पुतळा उंची आहे 100 फूट. चौतरा उंची आहे 40 फूट. अशी एकूण 140 फूट ही शिल्प असणार आहे. संकल्पना कोणाची होती तर भाजप आमदार महेश लांडगे यांची ही संकल्पना होती. त्यानंतर कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झालेलं आहे तर जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झालेलं आहे. राम सुतार यांना नुकतंच काही दिवसांपूर्वी कोणता पुरस्कार प्राप्त होता बघा. IMPI कमेंट करून सांगा. देखरेख कोणी ठेवली होती तर IIT मुंबईचे तज्ज्ञ बांधकामावर देखरेख ठेवत होते. त्यानंतर याच ठिकाणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा 10 फूट उंच शिल्प आणि 16 सरदार आणि मावळे यांचे प्रत्येकी 10 फूट उंच शिल्प या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील उंच असलेले टॉप 5 पुतळे एक आहे अहिंसा मूर्ती मांगीतुंगी नाशिक या ठिकाणी 121 फूट उंची. हनुमान मूर्ती नांदुरा बुलढाणा या ठिकाणी 105 फूट उंची. त्यानंतर चिन्मय गणाधीश कोल्हापूर 85 फूट उंची. छत्रपती संभाजी महाराजांचा गेल्या वर्षी याचं लोकार्पण झालं होतं बघा. 56 फूटचा पुतळा आहे बघा तर तो रत्नागिरी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर ऋषभनाथ बोरिवली 31 फूट उंची. 8वा ट्रेंडिंग टॉपिक आहे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025. तर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 ही नुकतंच पार पडली असून आयोजन करण्यात आलं होतं लिव्हरपूल इंग्लंड या ठिकाणी. यामध्ये 65 देशांतील 550 पेक्षा अधिक बॉक्सर सहभागी होते. यामध्ये भारताला एकूण 4 पदके मिळालेली. किती 4 पदके. त्यामध्ये 2 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक अशी महत्त्वाची 4 पदके आपल्या भारताला मिळालेली आहेत. आता 2 सुवर्ण पदक जिंकले आहेत मीनाक्षी हुड्डा आणि जॅस्मिन लांबोरिया यांनी. 48 किलोमध्ये मीनाक्षी हुड्डा आणि 57 किलोमध्ये जॅस्मिन लांबोरिया यांनी सुवर्ण पदक हे मिळवलेलं आहे. 1 रौप्य पदक मिळवलेलं आहे नुपूर शेओरन यांनी 80+ किलो वजनी गटात आणि पूजा राणीने मिळवलेलं आहे कांस्य पदक हे 80 किलो वजनी गटात. त्यानंतर इतिहासातील पहिलीच वेळ होती जेव्हा पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धा एकत्रितपणे एकाच स्थळी आयोजित करण्यात आल्या होत्या. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे महत्त्वाचे 8 टॉपिक जे ट्रेंडिंग टॉपिक आहेत बघा. यामध्ये परीक्षेमध्ये हमखास 5 किंवा 4 प्रश्न हे विचारले जातीलच.
अशी माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं। याचा PDF मी टेलिग्रामवर अपलोड करेन, परंतु एक अट आहे, जोपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर केला जात नाही तोपर्यंत याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाणार नाही। त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, त्यानंतरच हा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। तसेच आपल्या लक्ष्य सरकारी नोकरी या YouTube चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण टेलिग्रामवर आपण PDF आणि जे काही महत्त्वाचे पोल आहेत बघा तर ते अपलोड करत असतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।